राज्याची अतिक्रमण असल्याची जाणीव झाली. ही अतिक्रमण थोपवण्यासाठी माणूस धर्म आणि भेदभाव घालवणं ही शिकवण देण्यासाठी संत नामदेवांनी तब्बल 12 वर्ष 55 त्यांनी एवढे सामाजिक आणि धार्मिक कार्य केले की आज देखील पंजाबच्या हृदयात संत नामदेवांना स्थान आहे. यामुळेच ग्रंथ साहिबामध्ये नामदेवांचे 61 अभंग आहेत. संत नामदेव अजूनही इथं विश्रांती घेत आहेत. त्यामुळे आत उपास तसंच एका सोन्याच्या पत्रावर नामदेवांची मूर्ती कोरण्यात आली. दुसरा गुरुद्वारा ज्या ठिकाणी आहे तिथे महाराज तपश्चर्येला बसत होते. या गुरुद्वारात नामदेवांची तिथे गुरुद्वारातील तलावात स्नान केल्यावर त्वचारोग जातात असा अनुभव बुद्ध सांगतात. संत नामदेव तपश्चर्या केल्यावर एका चरण गुरुद्वारा आहे. शेतकरी आपल्या आर्थिक शक्तीप्रमाणे अन्नदानासाठी धान्य देतात. दुसरे विशेष म्हणजे या परिसरात प्रथम दर्शनासाठी या कोठीवर आणले जातात. आपल्या राज्यातील हा मोठा संघ पंजाबच्या राज्य पडतो. यामुळेच अमृतसर, चंदीगड, जालंधर यांच्या नावाने आले आहे. यामुळे पंजाबला संत नामदेवांनी महाराष्ट्रापेक्षा अधिक प्रेम केल्याची खात्री पडते. सर्वांची व्यंकटी अधीरिया ओके चलो.